नमस्कार. भारताच्या रससूत्रावरच्या या दुसऱ्या व्याख्यानामध्ये आपण आज सुरुवात करूयात. या दुसऱ्या व्याख्यानामध्ये काही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या साहाय्याने आपण हे भारताचे रससूत्र समजावून घेऊ. या रससूत्रामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात येते ती अशी की हे रससूत्र पुढील प्रमाणे आहे. तत्र विभावानुभाव व्यभिचारी संयोगात रसनिष्पत्ती. अर्थात विभाव, अनुभव आणि व्यभिचारी भाव यांच्या संयोगाने रसांची निष्पत्ती होते. आता ही रसांची निष्पत्ती कशी होते ते समजून घेणे म्हणजेच भारताचे रससूत्र आहे. या रससूत्रामधले एक सगळ्यात महत्त्वाचा भाग असा की या रससूत्रामध्ये काही घटक भरताने विवेचन केलेले आहेत, तर काही घटक भरताने विवेचन केलेले नाही. आपण बघूयात यापैकी कोणते घटक भरताने विवेचन केलेले आहे आणि कोणते घटक भरताने विवेचन केलेले नाही. हे समजून घेण्याकरता पहिल्यांदा भरताची भाव संकल्पना आपण समजून घ्यायची. भरताने रस आणि भाव असे दोन महत्त्वाचे घटक सांगितले. या दोन महत्त्वाच्या घटकांमध्ये त्याची भाव ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. भरताने आपल्या रससूत्रामध्ये विभाव, अनुभव आणि व्यभिचारी भाव या तीन भावांचे विवेचन केलेले आहे. तर भारताच्या रससूत्रात नसलेल्या अनुभव, भारताच्या रससूत्रात नसलेला स्थायी भाव आणि सात्विक भाव याचा देखील विचार आपल्याला करायचा आहे. ज्या मागच्या व्याख्यानामध्ये आपण विभाव आणि विभावाची संख्या आपण बघितली, त्याचे उपप्रकारही बघितले. विभाव हे चित्तवृत्तीला उत्पन्न असणारे कारण असतात, तर अनुभव चित्तवृत्तीचे दिसून येणारे परिणाम असतात. तर स्थायी भाव आणि व्यभिचारी भाव हे मानवी शरीरातील स्थिर स्वरूपी चित्तवृत्ती असतात. तर सात्विक भाव हे चित्तवृत्तीचे बाह्य परिणाम असतात. आपण टप्प्याटप्प्याने हे समजून घेऊ. येथे आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची लक्षात आली ती अशी की या भावांपैकी काही गोष्टी या स्थिर स्वरूपी आहेत आणि त्या चित्तवृत्तीच्या स्वरूपी आहेत, तर काही गोष्टी हे बाह्य परिणामाच्या स्वरूपाचे आहेत. जसे की अनुभव आणि सात्विक भाव हे बाह्य परिणामाच्या स्वरूपाचे आहेत, तर विभाव ही बाह्य स्थिती व चित्तवृत्तीच्या उत्पत्तीचे कारण असे आहेत. तर स्थायी भाव आणि व्यभिचारी भाव हे चित्तवृत्तीच्या स्वरूपाचे आहेत. आता हे चित्तवृत्तीच्या स्वरूपात असणारे भाव आणि मानवी भाव याच्यामध्ये काय साम्य आहे आणि काय भेद आहे ते आपण बघणार आहोत. एक गोष्ट इथे आपण लक्षात अशी घेऊ की मानवी भावना या प्रत्येक जणाच्या आयुष्यामध्ये असतात. या मानवी भावभावना ज्या आहेत त्या आपल्याला कशा प्रकारे सांगता येतील, तर आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये काही मानवी भावभावना आहेत. या मानवी भावभावना कुठल्या स्वरूपाच्या आहेत, तर आपल्याला असे लक्षात येते की या मानवी भावभावना राग, लोभ इत्यादी स्वरूपाच्या आहेत. तर राग, लोभादी या मानवी भावना आपल्याला जर समजून घ्यायचे असतील तर आपल्याला नित्याच्या जीवनातील वेगवेगळे आपले अनुभव समजावून घेणे गरजेचे ठरते. नेहमीच्या जीवनातील हे स्थिर स्वरूपी भाव आपल्या मनामध्ये कायमस्वरूपी असतात, ते बदलत नाही. परंतु नेहमीच्या जीवनामध्ये असलेल्या भावांचे नाट्यभावांमध्ये होणारे रूपांतरण हे सगळ्यात महत्त्वाचे असते. हे नाट्यभावांमध्ये होणारे रूपांतरण भरताने आपल्या नाट्यशास्त्रामध्ये विवेचन केलेले आहे. आपण बघूयात की हे कशा पद्धतीने घडते. आपल्याला नेहमीच्या जीवनामध्ये राग येतो, नेहमीच्या जीवनामध्ये आनंद येतो, नेहमीच्या जीवनामध्ये हसू वाटते.
म्हणजे आपल्या मनामध्ये या नेहमीच्या जीवनातील चित्तवृत्ती स्थिर स्वरूपाने असतात, परंतु या चित्तवृत्ती ज्या वेळेला नाटकात येतात त्यावेळेला त्याचे नाट्य रूपांतरण होते. आता हे नाट्य रूपांतरण होणाऱ्या भावांचे नाते रससूत्राशी कसे आहेत आणि त्याचे नाते हे आपल्या नेहमीच्या जीवनातील कृतींशी कसे आहे ते पण आपण बघणार आहोत. नेहमीच्या जीवनातील हे स्थिर स्वरूपी नाते आपल्याला कसे दिसते ते आपण बघूया. पुढील स्लाइडमध्ये आपल्याला भरताने सांगितलेले रस आणि स्थायी यांचे नाते आपल्याला इथे बघायचे आहे. भरताने 8 स्थायी भाव सांगितले, या 8 स्थायी भावांशी निगडित असे 8 रस सांगितले. इकडे तुम्हाला डावीकडच्या बाजूला रस असे जिथे लिहिलेले आहे त्याच्या खाली हे भरताने सांगितलेले 8 रस आपल्याला दिसतात. शृंगार, करुण, वीर, बीभत्स, हास्य, रौद्र, भयानक आणि अद्भुत, हे ते 8 रस आहेत. हे 8 रस ज्याच्या ठायी उत्पन्न होतात ते उत्पन्न होणाऱ्या चित्तवृत्ती, त्याकरता त्याने स्थायी भाव ही संकल्पना वापरली. की स्थायी भाव या संकल्पनेमध्ये हे 8 स्थायी कोणते आहेत तर रती, शोक, उत्साह, जुगुप्सा, हास, क्रोध, भय, विस्मय. एका सोप्या उदाहरणाद्वारे आपण यातील भाव आणि रस यांचे नाते समजावून घेऊ. येथील रस ही जी संकल्पना आहे ती अनुभूतीची आहे. त्याचा अनुभव हा माणसाला येणार, रसिकाला त्याचा अनुभव येणार. आणि स्थायी हा त्याच्या ठिकाणी स्थिर स्वरूपी असणारा भाव आहे की ज्याच्या आधारे त्याला या रसांची अनुभूती होईल. आता जर त्याला रसाची अनुभूती जर आलीच नाही, त्याला जर त्याच्या ठिकाणी जर तो स्थायी नसेलच, तर त्याला रसाची अनुभूती येईल का हे आपण बघूया. आता येथे आपण बघितले ते असे की यातील रती हा स्थायी हा माणसाच्या ठिकाणी असतो असे आपण गृहीत धरूया. परंतु आपल्याला एक गोष्ट इथे लक्षात येईल की रती हा स्थायी सर्व वयाच्या माणसांच्या ठिकाणी असेलच असे आपल्याला म्हणता येत नाही. एक छोट्या उदाहरणाद्वारे आपल्याला हे सांगता येईल की एखाद्या शृंगारिक गीतावरती केलेले नृत्य हे त्या नर्तकीने केलेल्या नर्तकीच्या वयावरती देखील अवलंबून असेल. एखाद्या छोट्याशा मुलीने हे नृत्य केले तर ते हास्यरसाकडे जाण्याची शक्यता आहे. म्हणजे आपल्याला एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची ती अशी की रती, शोक, उत्साह, जुगुप्सा, हास, क्रोध, भय, विस्मय हे सगळे स्थिर स्वरूपी असे स्थायी भाव आहेत. या स्थिर स्वरूपी स्थायी भावांचं रूपांतरण हे रसांमध्ये होण्याकरिता काही गोष्टींची आवश्यकता असते. त्या गोष्टी कोणकोणत्या ते आपल्याला पुढे बघता येईल. भरताने रससूत्रामध्ये विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव हे 3 प्रमुख घटक सांगितले. यातील विभाव हे विभावाचे 2 घटक आपण बघूयात, आलंबन विभाव आणि उद्दीपन विभाव. मागच्या तासाला जे आपण शिकलो त्याची ही पुन्हा उजळणी आहे. आलंबन विभाव म्हणजे ज्यावर रसनिष्पत्ती अवलंबून असते ते घटक, अर्थात पात्र अथवा नटांच्या भूमिका. येथे नट आणि त्याचे भूमिका यामध्ये फरक आहे, नट आणि पात्र यामध्ये फरक आहे हे आपण समजून घेतले. जसे रामाची अथवा सीतेची भूमिका करणारा एक विशिष्ट नट असेल, परंतु नाटकामध्ये त्याचे भूमिका किंवा पात्र राम अथवा सीता आहे. येथे नाटकामधील नट आणि पात्र या ज्या भूमिका आहेत त्यातील फरक आपल्याला लक्षात घेणे गरजेचे आहे. आलंबन विभाव म्हणजे आजच्या कालखंडातील दुसरे तिसरे काही नसून नट, पात्र अथवा भूमिका हे आहे. विभावाचा दुसरा जो उपघटक आहे तो उद्दीपन विभाव. आपण बघितले की रसाला उद्दीपित करणारे जे वेगवेगळे घटक आहेत त्या घटकांना उद्दीपन विभाव असे म्हटले जाते. जसे की शृंगार रसाच्या उद्दीपनाकरता उपवन म्हणजे उद्यान, एकांत. वीर रसाच्या उद्दीपनाकरता रणभूमी म्हणजे लढाईचे ठिकाण, शस्त्रास्त्रे इत्यादी गोष्टींची आवश्यकता आहे. आजच्या परिभाषेत, नाट्यविषयक परिभाषेत बोलायचे जर झाले तर नेपथ्य हे विभाव, उद्दीपन विभाव म्हणून आपल्याला म्हणता येईल. भरताने व्यभिचारी भाव जे सांगितले त्याची संख्या 33 आहे. हे कोणकोणते तर निर्वेद, ग्लानी, शंका, असूया, मद,
श्रम, आलस्य, चिंता, मोह, स्मृती, धृती, व्रीडा, चपलता, हर्ष, आवेग, जडता, गर्व, विषाद, औत्सुक्य, निद्रा, अपस्मार, सुप्त, विबोध, अमर्ष, अवहित, उग्रता, मती, व्याधी, उन्माद, मरण, त्रास आणि वितर्क. या 33 स्थायी भावांचा 33 व्यभिचारी भावांचा विचार भरताने आपल्या रससूत्रामध्ये मांडलेला आहे. आता व्यभिचारी याची आजच्या परिभाषेमध्ये असलेला अर्थ आपण जर बघितला तर एकमेकांशी एकनिष्ठ नसणारे अशा स्त्री पुरुषांबाबत व्यभिचारी हा शब्द आपण वापरतो. अर्थात या अर्थाने तो भरताच्या रससूत्रामध्ये वापरायचा नाहीये. आपण भरताच्या रससूत्रामध्ये पुन्हा एकदा बघूया, त्यात त्याने काय म्हटलेले आहे. तर तेथे विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव यांचा सम्यक योग येतो आणि रसांची निष्पत्ती होते. पैकी विभावाचा जो विवेचन आहे ते आपण समजावून घेतले. एक म्हणजे रसनिर्मिती करता कारण असणारे घटक, दुसरे रसनिर्मिती करता उद्दीपना करता उपकारक असलेली परिस्थिती, म्हणजे नट विशिष्ट भूमिकेने रंगमंचावरती येणार आणि नट विशिष्ट अशी भूमिका ते करणार आणि ही भूमिका करताना ते विशिष्ट स्थळी विशिष्ट नेपथ्याला म्हणजे उद्दीपन विभावाच्या ठिकाणी ते असणार. विशिष्ट रसाला उपयुक्त अशी उपकारक परिस्थिती त्यांच्याकरता असणार. जोपर्यंत नटमंडळी अभिनयास सुरुवात करत नाही तोपर्यंत रसाच्या निष्पत्तीकडे वाटचाल होणार नाही. अनुभव हे रसांना वाहून नेणारे किंवा व्यभिचारींना वाहून नेणारे घटक होय असं आपल्याला म्हणता येते. या व्यभिचारी भावांकडे आपण बारकाईने जर बघितले तर याच्यामधल्या अनेक गोष्टी ज्या आहेत, अनेक व्यभिचारी भाव जे आहेत ते वेगवेगळ्या स्थायींकरता निगडीत किंवा रसांकरता निगडीत अशा असू शकतात. उदाहरण घ्यायचे जर झाल्यास ग्लानी, शंका, चिंता, मोह हे जे व्यभिचारी आहेत हे व्यभिचारी एकापेक्षा जास्त रसांशी निगडीत असू शकतात. जसे ग्लानी, शंका, चिंता या व्यभिचारींचा संबंध आपल्याला शृंगाराशी जोडता येईल, तसाच याचा संबंध आपल्याला शोकाशी देखील जोडता येईल. उन्माद, मरण, त्रास, वितर्क यासारख्या व्यभिचारींचा संबंध आपल्याला बिभत्साशी जोडता येईल, तसाच तो आपल्याला वीररसाशी देखील जोडता येईल. म्हणजे आपल्याला असे लक्षात येते की हे जे व्यभिचारी आहेत हे व्यभिचारी स्थिर स्वरूपी नाही, स्थिर असे नाही. हे स्थिर असे नसणारे व्यभिचारी हे चित्तवृत्तीच्या स्वरूपाचे आहेत, त्याचबरोबर स्थायी देखील चित्तवृत्तीच्या स्वरूपाचे आहेत. भरताने रससूत्रात उल्लेख न केलेले परंतु भरताच्या रससूत्राच्या रसप्रक्रियेच्या दृष्टीने महत्वाचे असणारे सात्विक भावांचा विचार आपण करू. याची संख्या 8 आहे. स्तंभ म्हणजे शरीर कडक होणे, स्वेद म्हणजे घाम येणे, रोमांच म्हणजे अंगावर काटा येणे, स्वरभंग म्हणजे आवाज फुटणे, वेपथू, वैवर्ण्य म्हणजे चेहरा पांढरा पडणे, अश्रू म्हणजे अश्रुपात होणे, प्रलय म्हणजे कोसळणे. आता आपल्याला असे लक्षात येईल की या सर्व गोष्टी या काय आहेत, तर या शारीर स्थिती आहेत. या शारीर स्थिती म्हणजे बाह्य परिणाम आहेत. कशाचे बाह्य परिणाम आहेत, तर हे स्थायी उद्दीपित झाल्यानंतर रस दर्शविण्याचे बाह्य परिणाम आहेत. सात्विक भाव ही बाह्य परिणाम दर्शवणारे असे भाव आहेत. आता भरताने सांगितलेले स्थायी भाव आणि व्यभिचारी भाव याच्यामध्ये काही भेद आपल्याला करता येतो. स्थायी भाव हे दीर्घकाळ टिकतात, तर व्यभिचारी भाव हे अल्पकाळ टिकतात. ते सतत बदलत असतात. तर स्थायी भाव ही दीर्घकाळ अशी टिकणारी, चिरंतन सारखी असणारी अशी स्थिती आहे. स्थायी भाव स्वतंत्र असतात, तर व्यभिचारी भाव या स्थिरस्वरूप चित्तवृत्तींशी म्हणजे स्थायींशी किंवा रसांशी संबद्ध असतात. याच्यामुळेच भरताने स्थायी भावांना स्वामीच्या जागी अर्थात राजाच्या जागी मानले आहे, तर व्यभिचारी भावांना परिजन व अनुचराच्या म्हणजे त्याच्या नोकराच्या जागी त्यांनी मानलेले आहेत किंवा प्रजाजनांच्या ठिकाणी मानलेले आहेत. आपल्या दृष्टीने स्थायी भाव आणि व्यभिचारी भाव याच्यातलं नाते फक्त इतकेच घेणे महत्वाचे आहे की हे दोनही चित्तवृत्ती स्वरूप भाव आहेत, परंतु स्थायी भाव हा स्थिर स्वरूपी आहे,
तर व्यभिचारी भाव हा बदलता अस्थिर असा आहे. आता भरताच्या रससूत्राचा आपण पुन्हा एकदा विचार करू आणि या विचारामध्ये असलेलं जे सम्यक योगाची संकल्पना आहे त्याच्याकडे आपण पुन्हा एकदा येऊ. आता भरताच्या रससूत्रामध्ये आपण बघितले की त्याचे रससूत्र काय आहे, तर तत्र विभावानुभाव व्यभिचारी संयोगात रसनिष्पत्ती. म्हणजे तेथे विभाव, अनुभाव आणि व्यभिचारी भाव यांच्या सम्यक योगाने रसाची निष्पत्ती होते. आता आपण बघितले की विभाव म्हणजे रस निर्मिती करता कारण, जसे पात्र आणि नट. दुसरे रस निर्मिती करता उपयुक्त असणारी स्थिती म्हणजे उद्दीपन विभाव. आपण एखाद्या प्रत्यक्ष नाटकाच्या घडण्याची कल्पना करूयात. ज्या वेळेला प्रत्यक्ष रंगमंचावरती जे नटमंडळी ही प्रवेश करतात त्यावेळेला ते कोणत्या तरी भूमिकेमध्ये असतात. आता या कोणत्या तरी भूमिकेत असणारे ही नट हे म्हणजे आलंबन विभाव होत. पुन्हा एकदा आपण लक्षात घ्यायचं आहे की नट हे येथे महत्वाचं नाही, तर नटाने केलेली भूमिका, त्याने वठवलेले पात्र हे महत्वाचे आहे. आता हे पात्र मग घटकाभर गृहीत धरूयात की ते पात्र म्हणजे राम आहे, दुसरे पात्र म्हणजे सीता आहे. राम आणि सीता हे दोघेही वनवासामध्ये जाण्याकरता निघालेले आहेत. ही स्थिती आहे. ही स्थिती असताना त्या पात्राचा परिवेश हा राजाप्रमाणे नसता, राजा व राणी याच्याप्रमाणे नसता, राजकुमार व त्याची पत्नी याच्याप्रमाणे नसता, तो वनामध्ये जाणाऱ्या मुनींप्रमाणे आहे. त्याचबरोबर तेथे असलेला जो परिसर आहे तो परिसर देखील वनाच्या दिशेने जाणार आहे. म्हणजे आपल्याला येथे असे लक्षात येते की हे एका विशिष्ट रसाच्या दिशेने याची वाटचाल चालू आहे आणि हा रस निश्चितपणे शृंगार अथवा इतर कोणताही नसून तो कुठल्या स्वरूपाचा आहे, तर तो रस हा शोकाकडे जाणार आहे. परंतु या शोकाकडे रस जाण्याकरिता आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात येते, ती अशी की या शोककारक स्थितीमध्ये जाण्याकरिता काही अभिनयाची गरज आहे. आणि हा अभिनय आपल्याला कशाच्या रूपाने दिसतो आहे, तर हा अभिनय आपल्याला अनुभवांच्या सहाय्याने दिसतो आहे. या अनुभवांच्या सहाय्याने दिसत असलेल्या या शोकाची अनुभूती प्रेक्षकांना आणून देण्याकरिता नटांना काही एक अभिनय करावा लागतो. हा अभिनय कसला असेल, तर शोकाकरिता असलेल्या अभिनयाप्रमाणे तो असेल. आपण पूर्वीच्या विवेचनाचा आधार पुन्हा घेऊ. भरताने सांगितलेले लोकधर्मी व नाट्यधर्मी यामध्ये लोकधर्मींप्रमाणे त्या जे पात्र हालचाली करतं ते हालचाली नाट्यधर्मी होतात. येथे आपल्याला पुन्हा एकदा स्थायींकडे यायचे आहे. स्थायी हे पात्रांच्या मनातील चित्रवृत्ती तसेच प्रेक्षकांच्या मनातील स्थिर स्वरूपी चित्तवृत्ती आहे. प्रेक्षकांना शोकाची अनुभूती देण्याकरिता जे वेगवेगळे हावभाव जो वेगवेगळा अभिनय नट करेल ते रामाचे अथवा सीतेचे आहे याचे हे भासमान होऊन त्या अनुभवांच्या सहाय्याने रसाच्या परिणितीकडे आपण जातो. अर्थात या रसाच्या परिणितीकडे जाताना आपल्याला अनुभवास येते ते व्यभिचारी. हे व्यभिचारी आपल्याला प्रत्यक्ष दृश्य रूपात जरी दिसत असले तरी ते दृश्य रूपाचा पाया हा त्यांच्या आयुष्यामध्ये असलेले, त्या पात्रांच्या आयुष्यामध्ये असलेलं किंवा प्रेक्षकांच्याही आयुष्यामध्ये असलेलं जे काही चित्तवृत्ती आहेत त्या आहेत. या चित्तवृत्तींचा एकदा प्रवेश तेथे झाला की या प्रवेशाच्या नंतर जी पुढची स्थिती येते ती सम्यक योगाची. या सम्यक योगाच्या परिस्थितीमध्ये काय घडते ते आता आपण बघणार आहोत. ज्या वेळेला पात्र, विशिष्ट स्थिती, त्याचा अभिनय या सगळ्यांचा एकत्रितरित्या योग येतो त्यावेळेला स्थायींच्या ठिकाणी स्थायी उद्बुद्ध होऊन रसांची स्थिती उत्पन्न होण्याकडे वाटचाल होते आणि तेथे रस निर्माण होऊन या रसांचा अनुभव हा प्रेक्षक घेतात असे आपल्याला म्हणता येते. म्हणजे रसांचा अनुभव घेण्याकरिता या अगोदर असलेल्या या तिन्ही स्थितींची म्हणजे व्यभिचारी, सात्विक आणि स्थायी
या भावांचे उद्भूत होणे, विशेषतः स्थायी भावाचे उद्भूत होणे आणि त्याला उपकारक असलेले घटक म्हणजे विभाव, अनुभव आणि व्यभिचारी भाव हे त्याला उपयुक्त असणारे घटक आहेत असे आपल्याला म्हणता येते. सात्विक भावाच्या साहाय्याने आपल्याला त्याची परिणत स्थिती दिसते की जी टोकाची परिस्थिती जी आहे ती आपल्याला तिथे दिसते. जसे की एखाद्या पात्राला जर मृत्यू दाखवायचा असेल पात्राचा, तर तो पात्राचा मृत्यू तसा प्रत्यक्ष जमिनीवरती कोसळणे हे असेल. एखाद्या पात्राचे दुःख दाखवायचे असेल तर त्याच्या डोळ्यातील अश्रू हे त्याचे सात्विक भावाची परिणस्थिती असेल. आता हे सर्व भाव ज्या वेळेला सम्यक योग या सर्व भावांचा येतो त्यावेळेला रसाची अनुभूती येते हे आपण बघितले. या रसांच्या येणाऱ्या सम्यक अनुभूतीलाच आपल्याला सम्यक योग असे म्हणता येते. या सम्यक योगाच्या संदर्भात भरताने काय म्हटलेले आहे ते आपण बघू. या संदर्भात भरताने पानक रसाची संकल्पना मांडलेली आहे. पानक रस म्हणजे पानाचा रस. पान म्हणजे विड्याचे पान. ज्या वेळेला आपण विड्याचे पान खातो त्यावेळेला विड्याचे पान, कात, चुना, त्यामध्ये असणारे इतर सुगंधी द्रव्ये या सर्व गोष्टी असतात. या सर्व गोष्टी एकत्रितरित्या आपण खाल्ले आणि त्याची चर्वणा झाली तरच त्या पानक रसाची अनुभूती आपल्याला येते. उदाहरणार्थ जर आपण पान आत्ता खाल्ले, 10 मिनिटांनी कात खाल्ला, अजून 15 मिनिटांनी चुना खाल्ला आणि संध्याकाळी आपण त्याच्यामध्ये असलेली जी औषधी द्रव्ये व सुगंधी द्रव्ये खाल्ली तर आपल्याला पानक रसाची अनुभूती येणार नाही. मग पानक रसाची अनुभूती येण्याकरता काय गरजेचे आहे? तर या तीनही गोष्टी एकत्रितरित्या येऊन त्या सर्व गोष्टींचा सम्यक योग, त्यात पुन्हा चर्वणा महत्वाची. म्हणजे अनेक विविध द्रव्य, औषधी यांनी एकत्रित येऊन उत्पन्न होणारे विविध रस ही पानक रसामध्ये येणारी एक स्थिती आहे. त्याने षाडव रसाची देखील उदाहरण दिलेलं आहे. ज्या वेळेला स्वयंपाक करत असताना किंवा काही विशिष्ट पाकसिद्धी सिद्ध होत असताना अनेकविध द्रव्य आणि औषधी यांनी एकत्रित झाल्यानंतरच तिथे रसाची निर्मिती होते. त्याच पद्धतीने विभाव, अनुभव आणि व्यभिचारी भाव यांच्या एकत्रित येण्यानेच आपल्याला रसाची स्थिती अनुभवाला येऊ शकते. पुन्हा येथे महत्वाचे की रंगमंचावरती नटमंडळी नाटक सादर करत आहेत, ते विशिष्ट प्रकारचा अभिनय करत आहेत, ते विशिष्ट प्रकारच्या कृती करत आहेत की ज्या रसाच्या दिशेने निर्देशित होतील. परंतु त्यांच्या होणाऱ्या या कृती बघायला तिथे जर कोणीच हजर नसेल तर मात्र काय घडेल? तर मात्र तेथे रसांची अनुभूती येणार नाही. म्हणजे आपल्याला येथे एक गोष्ट महत्वाची लक्षात येते की रसांची अनुभूती, रसांची उद्दीपन होण्याची स्थिती येण्याकरिता एक सगळ्यात महत्वाची उपस्थिती ही प्रेक्षकाची असणे, आस्वादकाची असणे महत्वाचे असते. आणि या नाट्योत्पन्न रसाचा आस्वाद घेणारे ते रसिक असतात. या रसिकांकरता भरताने सुमनस ही संकल्पना मांडलेली आहे. विभाव अधिक विविध भावांच्या अभिनयाने अभिव्यक्त झालेल्या स्थायी भावाचा आस्वाद प्रेक्षक घेतात असेही त्याने म्हटलेले आहे. या समग्र प्रक्रियेत म्हणजे रस निर्मितीच्या समग्र प्रक्रियेत स्थायी भावाला रसत्व प्राप्त होते आणि या रसाचा अनुभूती ही प्रेक्षक घेतात, आस्वाद प्रेक्षक घेतात हे आपण येथे समजावून घेतले. म्हणजे आपल्याला असे लक्षात येते की या सर्व घटकांमध्ये, या सर्व गोष्टींमध्ये या सर्व भावांचे एकत्रित येणे आपल्या दृष्टीने महत्वाचे आहे. भरताच्या या रससूत्राची आता पुन्हा एकदा आपण थोडक्यात उजळणी करू. या रससूत्रामध्ये आपल्याला असे लक्षात येते की भरताचे रससूत्र तत्र विभावानुभाव व्यभिचारी संयोगात रस निष्पत्ती असे आहे. या सूत्रामध्ये अंतर्भूत असलेले जे वेगवेगळे घटक आहेत ते कोणकोणते? तर विभाव, अनुभव आणि व्यभिचारी भाव हे त्याच्या अंतर्भूत असलेले घटक आहेत. हे विभाव आलंबन विभाव व उद्दीपन विभाव अशा स्वरूपाचे आहेत. या आलंबन विभाव आणि उद्दीपन विभावामध्ये स्वरूप आपण बघितले. यातील काही हे दृश्य स्वरूपी आहेत तर काही हे त्याचे स्थिती स्वरूपी आहेत. म्हणजे रस निर्मिती करता कारण असणारे घटक आणि उद्दीपन असणारे घटक. स्थायी भावांच्या रूपाने आपण त्याची स्थिर स्वरूपी स्थिती बघितली
की जी मानवी चित्तवृत्ती स्वरूपाची आहे, याबरोबर अस्थिर रूपाची अशी स्वरूप स्थिती म्हणजे मानवी जीवनातील ज्या अस्थिर स्वरूपी चित्तवृत्ती आहेत, या चित्तवृत्ती आपल्याला इथे लक्षात येतात. त्याकरिता भरताने व्यभिचारी भाव ही संकल्पना मांडलेली आहे. या व्यभिचारींच्या बरोबर ज्या दृश्य बाह्य परिणामाची स्थिती असते ती सात्विक भावांची असते. तर या अभिनयाला वहन करणारे, या सर्व भावांना वहन करणारे हे अभिनय असतात. या सर्व गोष्टी एकत्रित येऊन एका सम्यक भावाने आपल्याला रसांची अनुभूती येते आणि ही रसांची अनुभूती ही अत्यंतिक महत्वाची अशी स्थिती प्रेक्षकालाच अनुभवता येते. हे भरताने आपल्या विवेचनामधनं मांडलेले आहे. या भारताच्या रससूत्राबरोबरचे टिपण तुम्हाला मिळणारच आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला काही शंका जर असेल तर या शंका तुम्ही गुगल क्लासरूमवरती किंवा मायक्रोसॉफ्ट टीमच्या तुमच्या पोर्टलवरती तुम्ही त्या उपस्थित करायच्या आहे. तर आजच्या या तासाला आपण हा भारताच्या रससूत्राच्या भागाचा आपण समारोप येथे करूया. धन्यवाद.